आपल्या परळीमध्ये 4 तारखेला काय आहे ह्या व्हिडिओनं माझ्या तर पूर्ण परळीमध्ये धुमाकूळ घातला होता आणि आज मला रेडी होऊन जायचं होतं त्याच प्रोग्रामला. हे गाईज, मी तुमची परळीची आयशू. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका अनदर ब्लॉग मध्ये. पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्ही तर पाहिलंच असेल, मी ड्रेसिंगच्या बाबतीत खूप कन्फ्यूज होते. त्यामुळं फॉर्मल नकोच बोलले आणि कम्फर्टेबल जे आहे तेच वेअर केलं. मी आणि माझा भाऊ आता आमच्या क्वीन वर लगेच पोहोचलो लोकेशन वरती. तिकडं गेल्यावर आमच्या इकडं डी मामाची एंट्री झाली. नाम तो सुनाई होगा गाईज तुमने. आणि इकडे सर्व माझ्या फॉलोअर्सना भेटून मला खूप आनंद झाला. आणि इकडे आमचे नितीन मामा आणि धम्मावचारे मामा आलेच होते, त्यामुळं म्हणलं चला त्यांच्यासोबत पण फोटोज वगैरे क्लिक करावे. मग काय फोटोज वगैरे आम्ही इकडं क्लिक केले, तुम्ही तर बघू शकता गाईज. आणि आता आपल्या कार्यक्रमाला लगेच सुरुवात होत होती. आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो तो प्रोग्राम पण इकडं फिनिश झाला होता. तर काही चाय वगैरे आवडत नाही गाईज, पण चला म्हणलं थोडाफार ट्राय करावं कसं आहे काय पाहावं म्हणून, त्यामुळं थोडासा चाय पण आपण इकडं घेतला. सोबत फोटो काढण्यासाठी आले होते माझी इन्स्टा फॅमिली. काय सांगू पब्लिक तुम्हाला, फोटो तर काढायला आलेत पण फोनच घेऊन नाही आले, त्यामुळं मी माझ्याच फोन मध्ये क्लिक केले. मला असो नेक्स्ट टाइम येताना फोन घेऊन या बरं का मुलांनो. आणि खरंच तुम्हाला भेटून मला फार आनंद झाला. चला आता पुढचा कार्यक्रम होता बौद्ध वंदनाचा आणि ते पण इकडं पार पडला. आणि इकडं मी भेटले विधिचार्य तुपसमुद्रे मामांना. आणि इकडं यांना तर तुम्ही ओळखतच असताल पब्लिक, हे आहेत आपले आडमोठे परळीकर. यांना कोण कोण ओळखतं कमेंट मध्ये नक्की सांगा. इकडं कुणाचं काय तर कुणाचं काय. आणि इकडं भर कार्यक्रमात ह्यांचं चाललंय लग्नाचा विषय, पण काही सांगता येत नाही बरं का पब्लिक. आता डायरेक्ट विधिचार्य सोबतच कॉन्टॅक्ट केलाय, म्हणजे आता यंदा कर्तव्य आहेच म्हणा. यावर्षी होऊन जाते वाटतं आता कार्यक्रम तर पार पडला. कार्यक्रम खरंच खूप भारी झाला आणि ह्या चिमुकल्या मला भेटायला आल्या होत्या आणि ह्यांना भेटून मला फार खरंच आनंद झालेला आहे. आणि इकडे गाईज माझ्या फॅनने चक्क मला रोज दिलेला आहे. चला आजच्यासाठी एवढंच होतं, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये गाईज. थँक्स फॉर वॉचिंग, सो बाय.